राम रेपाळे आणि विभाग प्रमुख एकनाथ भोईर यांनी दिलाय। याआधी ठाण्यातल्या डम्पिंग ग्राउंड प्रकरणात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या वतीनंही आंदोलनं करण्यात आली आहेत। ठाणे महापालिकेला स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही, त्यामुळे भिवंडीतल्या आतकोलीत डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करण्यात आली आहे। पण त्यानंतरही वागळे इस्टेट परिसरातील सीपी तलाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे। ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 124 अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली। ठाणे महापालिकेच्या प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत या 124 इमारती अनधिकृत असल्याचं आढळून आलं होतं। 19 जूनपासून ही कारवाई नियमित सुरू होती। या कारवाईत शीळ येथील एमके कंपाऊंडमधल्या 18 इमारतींच्या पाडकामांचाही समावेश आहे। पालघरच्या वाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून